मॉर्निंग, जय शिवराय. आज कारगिल टू लेह हा जवळपास 150 का 200 किलोमीटरचा प्रवास आहे आणि इकडे पाऊस पण पडत आहे. आणि मध्येच ते एका ठिकाणी आम्हाला कारगिलमध्ये जे शहीद झाले तर त्यांच्या मेमोरियलसाठी तिथं एक त्यांनी स्मारक बनवलं आहे. आम्ही तिथं जाणार आहे, ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो. चला. पाऊस पण पडत आहे, रिक्षा पावसावर मस्ती करत बसले. मागं त्यांचा प्रसारा बघा कसा असतो. हॅलो, चलत आहे हॉटेल. आम्ही चेकआउट करतोय. हॉटेल सुंदर होतं. हे आपलं हॉटेल होतं. आता एक गाडी बाहेर येतात आणि आता आपण जाणार आहे कारगिल मेमोरियलमध्ये. सागरची पण गाडी आता लोड होत आहे आणि तुम्हाला अजून एक मित्राला भेटवायचं होतं ना, तो पण काल संध्याकाळी आला आहे. आता ह्या मार्केटमधनं आपण चाललो आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण ढग आलेत. आज सकाळपासूनच इथं पाऊस पडतोय, पण जोरात पण नाही पडत आहे, पण रिमझिम रिमझिम चालू आहे. यांचं मार्केट बघा. जवळपास सगळ्या गोष्टी इथं भेटतात. आता इथं आम्हाला चेकिंगसाठी थांबले, कारण की ते पूर्ण लिस्ट चेक करतात काय एंट्री आहे का यांना. एंट्री असेल तरच. आता यांनी ऑलरेडी आमची लिस्ट तयार केली होती. आता त्याचं लिस्ट सबमिट करतील, मग ते आम्हाला अलाव करतील आज सोडायला. इथं प्रत्येक गोष्टीला परवानगी असेल तरच ते एंट्री देतात. कितनी गाड़ियाँ रुकी है? 2 गाड़ियाँ रुकी, उनकी वेट करूंगा मैं आगे. आप भी वेट करना थोड़ी देर ना, मतलब स्लो चलना. व्हीकल कम इन. व्हीकल कम इन. बोर्डवर तुम्हाला दिसेल श्रीनगर 200, सोनमार्ग 121 द्रास. आणि आता आपण द्रासला जाणार आहे, जे इंडियातलं सगळ्यात कोल्डेस्ट प्लेस आहे. पाऊस पण वाढलाय जरा.
पण अच्छा मूवी किसने देखी है? अंधार बघ किती वाटतो इथं. पावसाळा असं एकदम खूप अंधार झाला इथं आता. आगे पीछे मत होना, फिर ये ना सेपरेटली मतलब आप में वाले ग्रुप्स को लेके जाते हैं फिर, ठीक है? अपना ग्रुप हम पूरा साथ में लेके जाएंगे जितने भी मेंबर्स आए हुए हैं यहाँ पे. आयडी किती आयडी तुला आयडी किती म्हणजे तुमच्या नात काढा हो. सनी भाई आधार कार्ड कॅरी आत्ता आपण आलो आहे कारगिल मेमोरियल इथं. इथून वर जायचं आहे आपल्याला. हो इथं बाहेर तुम्हाला ते प्लेन दिसतात ते युद्धामध्ये त्यांनी वापरलं होतं. पाऊस असल्यामुळे त्यांनी आम्हाला समाधीपाशी जाऊन दिलं नाही. त्यांनी म्हटलं की तिथं स्लिपरी झाली ते घसरण्याची शक्यता आहेत, त्यामुळे त्यांनी कोणालाच जाऊन दिलं नाही तिथं. मित्रांनो, आत्ता आम्ही कारगिल मेमोरीजला व्हिजिट केलं. इथल्या त्यांनी स्टोऱ्या सांगितल्यात. म्हणजे आपले जवान खूपच डेअरिंगबाज होते. म्हणजे त्यांच्या तुम्हाला शब्दामध्ये काय सांगू शकत नाही. त्यांच्या स्टोऱ्या ऐकल्यात, त्यांच्या लेटर्स इथं लिहिलेत. ते लेटर्स ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे खूप त्यांनी कष्ट करून गेलेत. आत्ता तरी इथं गाड्या ते सगळे येतात आहेत, पण त्या काळात तर इथं काहीच नव्हतं. हा समोरचा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडून त्यांचं टायगर हिल्स आहे, त्या साईडला त्यांचं युद्ध झालं होतं. मी जवळपास ते -60मध्ये इथं आता आम्ही 5 डिग्री सेल्सिअस आहे, तरी इथं आम्हाला जेवढी थंडी वाजते. ते -60मध्ये त्यांनी काय केलं असेल, कसं त्यांनी केलं असेल, कारण त्यांच्याकडे कपडे पण त्या टाईपचे नव्हते. त्यांनी आतमध्ये स्टोरी सांगितली जवानांनी. म्हणजे खूपच इथं आल्यानंतर वेगळंच हे होते. म्हणजे मी आता ते शब्द सांगू शकत नाही, कारण मला पण आता एकदम भरून आल्यासारखं झालं आहे. जय हिंद. इथे अजून एक हॉल आहे, तिथं कॅमेरा अलाउड नव्हता, पण तिथं पूर्ण सामग्री त्यांनी ठेवलेत. म्हणजे लेटर्स ठेवलेत त्यांनी, जवानांनी त्या काळात लिहिलेले लेटर्स, तेव्हा परत युद्धामध्ये जे वापरलेले वेपन्स ते सगळे तिथं आहेत. पाकिस्तानचे पण जे पकडलेले वेपन्स, त्यांचे ID कार्ड्स ते सगळे तिथं आहेत. ते पण तिथं शूट करायला अलाउड नव्हतं. तुम्ही पण एकदा खरंच इथं विजिट करा, हे बघण्यासारखं आहे. आणि चला मग आता आपण निघू नेक्स्ट प्रवासाला. ट्रैफिक स्टेटस पॉजिटिव, यू कैन ओवरटेक द ट्रक. अगले मतलब जून में खुलेगा ना, अभी 2 दिन का ही है उसका सीन. आता आम्ही चाललो आहे लेहला, आणि इथून जवळपास 200 किलोमीटर आहे. तरी आम्ही संध्याकाळीच तिथं पोचू. गाडी मध्ये ब्रेक करू, लंचसाठी ब्रेक घेतील, तिथं 1-1.5 तास जाईल. लेह अजून इथून 225 किलोमीटर दाखवते. आपल्याला इथं डिझेल भरावं लागेल, कारण आपल्याला 293 रेंज दाखवते. अब तो लेह में मिलेंगे. हो गया इंटर प्रति भाई. तो देख लो जल्दी भाई साहब, जल्दी. चलते रहो. गो गाइस, ओवरटेक करो. Come in.
तर तुम्ही इथली रोड आणि निसर्गाचा आनंद घ्या. रातों से डर तेरा है, नींद भी छोड़ती, ख्वाबों के पीछे हमने दुनिया ही मोड़ दी. गिर कर भी उतर तेरा है, रुकना नहीं सीखा, मैं हद की आगों में खुद को हमने डाल दिया. आंसू भी आए मगर हिम्मत नहीं हारी, हर एक मुश्किल पे हमने जीत हमारी. Hard work we did, हमने कर दिखाया, आज जो भी है अपना खुद से ही बनाया. Hard work we did, अब रुकना नहीं है, आगे ही बढ़ना है, बस जीतना ही है. लोगों ने रोका हमें, कहा ये मुमकिन नहीं, हमने ही लिख दी कहानी, कोई गम नहीं. सपनों को सच किया, खुद पे था भरोसा, आज वही नाम है जो कल था अनजाना. अब जो भी मिलेगा अपने दम पे मिलेगा, मेहनत का फल है ये, कभी ना ये चुनने का. Hard work we did, हमने कर दिखाया, हर एक मुश्किल को मुस्कुरा के हराया. ये तो बस शुरुआत है, आगे जो आएगा वो अपनी औकात है. आगे जो आएगा वो अपनी औकात है. वो अपनी औकात है. हाँ यही रास्ता तेरा, अब तू चल पड़ा है. हाँ यही सपना तेरा, दिल ने जो चुना है. हाँ यही रास्ता तेरा, अब तू समझ गया है. हाँ यही सपना तेरा, अब तू जी रहा है. तुझे अब सब दिखाना है, रोके चाहे आदियां, क्या हो सारा आसमां, पाएगा जो सपना तेरा, उससे तुझे पाना है. वाजले आहेत 7:45 आणि तुम्ही बघू शकता घाट अजून चालू आहे. आम्हाला पोचायला अजून तरी 1.5-2 तास तरी लागतील. पण रस्ता चांगला असल्यामुळं काही ड्रायव्हिंग करायला असं काही वाटत नाही. Isuzu is right below Nation First. Nation First. आम्ही आता लेहला पोचलो आहे. हॉटेलला आम्ही चाललो आहे.
खूप मेहनत करून आम्हाला आमचं हे हॉटेल सापडलं आहे, कारण या गल्ली गोळ्यामध्ये आम्हाला हॉटेल सापडत नव्हतं, शेवटी सापडलं आम्हाला. ही बघा आमची लेकची रूम. चला आता गुड नाईट. फर्स्ट क्लास. गुड नाईट मित्रांनो. आता आम्ही सामान सगळं आवरून ठेवतो आणि एक्सप्लोरिंग जेवण करू. टेलिफोन